विद्यार्थी मित्रांनो, द ऑफिसर युअर पर्सनल मेंटर या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या भागामध्ये आपण नोबेल पुरस्कार पाहणार आहोत। याआधी आपण आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 पूर्णपणे व्यवस्थितरित्या त्याची माहिती घेतलेली होती आणि यानंतर आपण आता नोबेल पुरस्काराला सुरुवात करणार आहोत। सुरुवात करण्याआधी आपण नोबेल पुरस्कार 2022 आणि 23 या दोन्ही वर्षाचे पुरस्कार यावेळेस पाहणार आहोत। परंतु या नोबेल पुरस्काराची ज्यावेळेस घोषणा करण्यात आली होती 2023 या वर्षाच्या सुरुवातीला वैद्यकशास्त्र आणि भौतिकशास्त्र, तर या दोन्ही क्षेत्रामध्ये आपण नोबेल पारितोषिक पाहिलेलं होतं। तो कोणाला मिळालेला होता मागच्या सेशनमध्ये ते आपलं झालेलं होतं। त्यानंतर आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत। काही महत्त्वाचे पुरस्कार 2023 या वर्षीचे नोबेल पारितोषिकमध्ये साहित्य, शांतता, अर्थशास्त्र याची घोषणा करण्यात आलेली आहे, तसेच रसायनशास्त्र। तर हे जे पुरस्कार आहेत विविध 6 क्षेत्रामध्ये तो देण्यात येतात, तर आपण त्याविषयीची माहिती आजच्या भागात घेणार आहोत। तर इराणच्या नर्गिस मोहम्मदी, महिलांच्या दडपशाही विरुद्ध आवाज उठवणारे नर्गिस मोहम्मदी यांना शांततेसाठी नोबेल पुरस्कार जाहीर झालेला आहे 2023 या वर्षाचा। तर एकदम मधूनच सुरुवात झाली की काय असं तुम्हाला वाटू नये, त्याआधी तुम्ही आपला आधीचा सेशन पाहू शकता। तो त्यामध्ये भौतिकशास्त्र आहे आणि वैद्यकशास्त्रासाठी जो पुरस्कार देण्यात आला होता ते आपण माहिती घेतली होती। आजच्या भागामध्ये शांततेसाठी जो पुरस्कार जाहीर झाला आहे त्यातून आपण सुरुवात केलेली आहे। तर नोबेल पारितोषिक आणि 2022-23 या वर्षीचे आपण दोन्ही वर्षीचे पुढे आता पाहणार आहोतच। हा सेशन जो आहे तो नोबेल पारितोषिक विषय असणार आहे। ज्यावेळेस परीक्षेमध्ये विधानात्मक प्रश्न असतील किंवा जोड्या लावा स्वरूपात असे प्रश्न विचारले गेले तर आपल्या या माहिती तुम्हाला हे महत्त्वपूर्ण ठरणार आहे। तर नोबेल पुरस्कार जो आहे इराणच्या महिला आहेत त्यांना अनेकदा तुरुंगवास भोगावा लागलेला होता। 21 एप्रिल 1972 रोजी त्यांचा जन्म झालेला आहे इराणमध्ये। इराणच्या सामाजिक कार्यकर्ते आहेत त्या। वयाच्या 22व्या वर्षी त्यांना तुरुंगवास पहिल्यांदा भोगावा लागला होता। भौतिकशास्त्राचा अभ्यास करीत असतानाच त्यानंतर त्या पत्रकार झालेल्या होत्या आणि त्यानंतर समाजामध्ये महिलांविरुद्ध जो काही अन्याय त्या ठिकाणी त्यांना दिसून आला, वेळोवेळी त्यांना आवाज उठवलेला होता आणि त्यांना तुरुंगात देखील डांबण्यात आलेलं होतं। आता देखील ते ज्यावेळेस त्यांना पुरस्कार हा जाहीर झालेला आहे त्यावेळेस ते तुरुंगातच आहेत। तर इराणच्या नर्गिस मोहम्मदी महत्वाचं आहे हे। तर नर्गिस मोहम्मदी यांना हा पुरस्कार या वर्षीचा जाहीर झालेला आहे। मागच्या वर्षी कोणाला तो मिळाला होता पुढे तुम्हाला या माहितीमध्ये येणारच आहे। 2022 मध्ये देखील शांतता आणि साहित्य या दोन क्षेत्रामध्ये फार महत्वाचं आहे, लक्षात घ्या। 2022 या वर्षी जर एक 6 क्षेत्र आपण पाहिले, विविध 6 क्षेत्रामध्ये हा जो पुरस्कार देण्यात येतो तर त्यामध्ये शांतता आणि साहित्याबद्दल परीक्षेत विचारण्याची दाट शक्यता असते। त्या कारणे आपल्याला 2022 मध्ये कोणाला मिळाला हे देखील माहिती असणं आवश्यक आहे। पुढे आपण पाहू इराणच्या ज्या महिला आहेत नर्गिस मोहम्मदी यांना हा जो पुरस्कार जाहीर झालेला आहे, तर हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या इराणच्या कितव्या महिला आहेत हे देखील माहिती असावं। शांततेसाठी नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या एकूण किती आहेत तर 19व्या महिला आहेत त्या। लक्षात घ्या, हे महत्वाच्या परीक्षा दृष्टिकोनातून हा महत्वाचा पॉइंट आहे। शांततेचा नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या एकूण 19व्या महिला आहेत आणि दुसऱ्या इराणी महिला आहेत। तर पहिल्या कोण होत्या तर यांचं चित्र देखील तुम्ही पाहू शकता, शिरीन इबादी ह्या आहेत। 2003 मध्ये या वर्षी इराणच्या मानवाधिकार कार्यकर्त्या शिरीन इबादी यांना 2003 या वर्षी पुरस्कार देण्यात आला होता शांततेसाठी नोबेल, आणि त्या पहिल्या इराणी महिला ठरलेल्या होत्या। महत्वाचं आहे आतापर्यंत 2 इराणी महिलांना हा पुरस्कार मिळाला आहे। 2003 मध्ये शिरीन इबादी आणि आता नर्गिस मोहम्मदी यांना हा पुरस्कार मिळाला आहे। तर दोन्ही नाव लक्षात ठेवायचे आपल्याला। महत्वाचा एकूण किती शांतता पुरस्कार मिळवणाऱ्या पुन्हा एकदा येतो या ठिकाणी 19व्या आहेत त्या। त्यानंतर दुसऱ्या इराणी महिला आहेत, हे महत्वाचं। पहिल्या कोण होत्या तर 2003 मध्ये शिरीन इबादी यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं। तर हे शांततेसाठीचा या वर्षीचा पुरस्कार कोणाला मिळाला आणि त्याबद्दलची ही थोडक्यात माहिती। त्यानंतर साहित्यासाठी देखील हा पुरस्कार यावर्षी जाहीर झालेला आहे। नॉर्वेचे प्रसिद्ध लेखक आहेत जॉन फॉस यांना या वर्षीचा 2023 या वर्षीचा साहित्य या क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे। 1959 या वर्षी त्यांचा जन्म झाला होता नॉर्वेमध्येच आणि ते एक प्रसिद्ध लेखक आहेत। तर त्यांच्याविषयी काही प्रमुख बाबी आहेत ते आपण जाणून घेऊ जॉन फॉस यांच्याविषयी। त्यामध्ये जॉन फॉस यांनी 40 नाटके, कादंबऱ्या, लघुकथा, लहान मुलांची पुस्तके, कविता आणि ललित निबंध लिहिलेली आहेत। फॉस यांची पहिली कादंबरी आपल्याला माहिती असावी फक्त। साहित्यासाठी त्यांना यावेळेसचा नोबेल पुरस्कार जाहीर झालेला आहे। रेड अँड ब्लॅक ही 1983 मध्ये पहिली कादंबरी त्यांची प्रसिद्ध झालेली होती। आत्महत्यासारखे गंभीर व संवेदनशील मुद्दा त्यांनी त्या ठिकाणी त्या कादंबरीत हाताळलेला आहे। टेलिग्राफच्या जगभरातील 100 विद्वानांच्या यादीत फॉस हे 83व्या स्थानी आहे सध्या रिसेंटमध्ये।
आणि साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळवणारे ते एकूण चौथे नॉर्वेजियन लेखक आहेत. तर ॲनी एर्नॉक्स यांना 2022 मध्ये साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळाला होता. फ्रान्सच्या त्या होत्या. पुढे येईलच, आपण 22-23 दोन्ही पाहणार आहोत त्यावेळेला. तर हे महत्वाचं नोट करू शकता. साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळवणारे चौथे नॉर्वेचे लेखक आहेत. वयाच्या अवघ्या 7व्या वर्षी 7 वर्षाचे असतानाच त्यांचा एक अपघात झाला होता, मोठा अपघात. आणि त्या अपघातातून सावरल्यानंतर म्हणजे त्या अपघाताचाच परिणाम त्यांच्यावरती थोडा लेखनशैलीतून त्यांच्यात दिसून येतो. तर असे नॉर्वेचे लेखक आहेत. जॉन फॉस यांना 2023 या वर्षीचा साहित्याचा पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्यानंतर अर्थशास्त्रासाठीचा एक पुरस्कार आहे, नोबेल पुरस्कार, जो सर्वात शेवटी जाहीर होतो. आणि यावर्षी तो पुरस्कार क्लॉडिया गोल्डिन यांना तो जाहीर झालेला आहे. या अमेरिकेच्या आहेत आणि त्यांना 2023चा अर्थशास्त्राचा पुरस्कार जाहीर झाला आहे. अर्थशास्त्रासाठी 1968 मध्ये पुरस्काराला सुरुवात झाली होती. 1969 मध्ये पहिला पुरस्कार देण्यात आला होता आणि आज तागायत एकूण 93 व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यापैकी आतापर्यंत फक्त 3 महिलांना हा पुरस्कार मिळालेला आहे. म्हणजेच हा जो पुरस्कार आहे, अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार 2023 या वर्षी हा पुरस्कार यांनी मिळवलेला आहे, क्लॉडिया गोल्डिन यांनी. तर ते आतापर्यंत एकूण तिसऱ्या महिला ठरलेल्या आहेत. पहिल्या कोण होत्या ते देखील आपण पाहूया. क्लॉडिया गोल्डिन यांना या वर्षीचा 2023चा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. अर्थशास्त्रामध्ये नोबेल विजेत्या महिला आपण पाहूया. या ठिकाणी एलिनोर एस्ट्रॉम 2009 मध्ये, ते देखील अमेरिकेचेच आहेत. पहिल्यांदा त्यांना या अर्थशास्त्राचा पहिला नोबेल मिळवणाऱ्या पहिल्या महिला त्या ठरलेल्या होत्या. त्यानंतर एस्थर डफ्लो जे आहेत 2019 फ्रेंच अमेरिकन आहेत त्या. त्यानंतर तिसरे आहेत आता आपण पाहिलं क्लॉडिया गोल्डिन यांना हार्वर्ड विद्यापीठातील आहेत त्या क्लॉडिया गोल्डिन. 2023 या वर्षाचा नोबेल पुरस्कार जाहीर झालेला आहे, त्या देखील अमेरिकेच्या आहेत. तर अशा एकूण 93 पैकी बघा 3च महिला आहेत ज्यांना या अर्थशास्त्राच्या नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. तर ही थोडक्यात माहिती अर्थशास्त्राच्या नोबेल विषयी आपण या ठिकाणी घेतलेली आहे. यानंतर आपण नोबेल पुरस्काराची थोडक्यात माहिती घेऊ आणि पुढे चालू. मागच्या सेशनमध्ये देखील ते आपण मेन्शन केलं होतंच, परंतु पुन्हा एकदा या निमित्त आपण आता 2022 आणि 23 पाहणार आहोत. त्या कारणाने थोडंसं पार्श्वभूमी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. तर डायनामाइटच्या शोधासाठी प्रसिद्ध असणारे अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ 1901 या वर्षापासून नोबेल पुरस्कार देण्यात येतो. वैद्यकशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, त्याचबरोबर शांतता, साहित्य आणि अर्थशास्त्र अशा एकूण 6 क्षेत्रामध्ये हा पुरस्कार दरवर्षी जाहीर करण्यात येतो. 10 डिसेंबर रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. तर अशा अल्फ्रेड नोबेल आणि सर्वात शेवटी जो आहे तो इकॉनॉमिक्स, आपण मगाशी पाहिलं होतं 1969ला इकॉनॉमिक्स अर्थशास्त्रासाठीचा पुरस्काराचा यात समावेश झालेला आहे आणि एकूण 6 क्षेत्रामध्ये हा पुरस्कार देण्यात येतो. तरी थोडक्यात माहिती, अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार 1901 या वर्षापासून तो देण्यात येतो. यानंतर आपल्या आजच्या सेशनचा जो मुख्य म्हणजे मेन जो काही मोटिव्ह आहे किंवा उद्देश जो आहे तो म्हणजे आपल्याला 2022 आणि 2023 या दोन्ही वर्षाचे नोबेल पुरस्कार जाणून घेणे हा आहे. आणि आता इथून तुम्हाला पुढे तोच दिसणार आहे पार्ट, तो म्हणजे नोबेल पुरस्कार 2022 आणि 2023 हे 2 वर्षाचे नोबेल पुरस्कार आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत. तर 22 मध्ये कोणाला मिळालं होतं, 23 मध्ये. तुम्हाला आता एकत्रितरित्या हे या ठिकाणी मिळून जाईल. त्यामुळे कधी तुम्ही एखाद्या वेळेस रिव्हिजन करत असाल किंवा आता देखील नोट करत असाल तर तुम्हाला दोन्ही माहिती आता एकाच ठिकाणी मिळून जाईल. 22 मध्ये स्वांता पावो यांना मिळाला होता, स्वीडनचे होते ते. आणि 23 मध्ये आपण मागच्या सेशनमध्ये पाहिलं होतं आणि यांचं कार्य देखील जाणून घेतलं होतं. 2023 मध्ये कॅटलिन कॅरिको आणि ड्र्यू वेस्टमन हे दोघे अमेरिकेचे आहेत. तर कोणत्या देशाचे आहेत हे देखील महत्वाचं आहे. काही वेळेला कोणत्या देशाचे प्रतिनिधित्व करतात अशा स्वरूपाचा प्रश्न परीक्षेत अपेक्षित असतो, त्या कारणाने हे माहिती असणं आवश्यक आहे. सो कॅटलिन कॅरिको आणि ड्र्यू वेस्टमन यांना 2023 या वर्षाचा पुरस्कार मिळालेला आहे. काही वेळेला जोडा लावामध्ये देखील विचारलं जाऊ शकते नावं आणि देशाची नावं किंवा वर्ष 22-23 मध्ये कधी मिळाला होता. विधानात्मक प्रश्नामध्ये देखील हा म्हणजे इयर हे महत्वाचं ठरू शकतं. त्या कारणाने सायमल्टेनियसली 22-23 दोन्ही वर्षाचं आपण हे पाहतोय. तर वैद्यकशास्त्रात सर्वप्रथम पहिला, त्यानंतर सेकंड वन भौतिकशास्त्र. भौतिकशास्त्रामध्ये 2022 मध्ये जॉन एफ क्लोजर अमेरिकेचे होते, त्यांना पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर एलेन एस्पेक यांना हा पुरस्कार मिळाला, फ्रान्सचे आहेत ते. आणि अँटोन झेलिंगर ऑस्ट्रेलिया. या तिघांना विभागून भौतिकशास्त्रासाठी पुरस्कार मिळाला होता 2022 या वर्षी. 23 मध्ये पियर अगस्टिन अमेरिकेचे आहेत, फेरेक क्रॉस हे जर्मनीचे आहेत. त्यानंतर एनी लुलियार स्वीडनचे आहेत. तर इथे देखील तिघांना हा पुरस्कार विभागून मिळालेला होता.
तर वैद्यकशास्त्र आपण पाहिले, त्यानंतर भौतिकशास्त्र सेकंड, फर्स्ट ते होतं वैद्यकशास्त्र, सेकंड आहे भौतिकशास्त्रासाठीचा पुरस्कार 22-23 दोन्ही या ठिकाणी आपण जाणून घेतलेला आहे। यानंतर तिसरं पाहूया आपण रसायनशास्त्रासाठी 3 नंबर 6 क्षेत्रामध्ये 2022-23 ते पाहतोय आपण, त्यामध्ये जास्त इम्पॉर्टंट असणार आहे साहित्य आणि शांतता, लक्षात घ्या। आपण ते पुढे पाहू का इम्पॉर्टंट आहे ते। रसायनशास्त्र 3 नंबर आहे 2022 चा कॅरोलाइन आर बार्टोजी किंवा बार्टोजी, काही वेळेला या ठिकाणी जी नावं तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे तर त्यामध्ये म्हणजे कधी कधी म्हणजे नावामध्ये थोडंसं फरक जाणवू शकतो, कारण इंग्रजीतले उच्चार आणि नावातले या ठिकाणी आपण मराठीत जे मेन्शन करतो तर थोडंसं म्हणजे 19-20 आपण ज्याला म्हणू थोडं मागे पुढे काही नावात झालं तर त्यात म्हणजे आपलं जे समजतं ते महत्वाचं आहे। बार्टोजी किंवा बार्टोजी म्हणा, जे समजलं ते इझी आणि ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। ओके, तर त्या कारणाने हे नावांचे थोडेसे ऍडजस्टमेंट करून घ्यायचे आहे। कॅरोलाइन आर बार्टोजी अमेरिकेचे आहेत, त्यानंतर के बॅरी शार्प्लेस हे देखील अमेरिकेचेच आहेत, आणि डेन्मार्कचे मार्टिन मेल्डन यांना 2022 चा रसायनशास्त्रासाठीचा पुरस्कार मिळालेला होता। या ठिकाणी देखील विभागून तिघांना हा पुरस्कार मिळालेला आहे। त्यानंतर 2023 मध्ये मोंगी बवेंडी, लुईस ब्रूस आणि अलेक्सी एकिमेव हे तिघेही अमेरिकेचे आहेत, तर या तिघांना रसायनशास्त्रासाठीचा 2023 चा पुरस्कार मिळाला आहे। यानंतर चौथा आपण पाहूया साहित्य, हे महत्वाचं आहे बघा। साहित्यासाठीचा 2022 मध्ये हा जो पुरस्कार आहे एनी एर्नॉक्स, फ्रान्सच्या आहेत त्या एनी एर्नॉक्स यांना 22 मध्ये हा पुरस्कार मिळाला होता। येणाऱ्या परीक्षेमध्ये हे महत्वाचं ठरतं, काही वेळेला परीक्षेत आपल्या कंबाईनच्या परीक्षेमध्ये ग्रुप बी आणि सीच्या परीक्षेत जर विचारलं गेलं इयर मेन्शन केलं जाऊ शकतं, आपल्याला लक्षात मात्र या वर्षीचं असतं। जॉन फॉस हे आपण आता लक्षात ठेवतो, नॉर्वेचे आहेत ते, 2023 चा त्यांना पुरस्कार मिळाला आहे, परंतु प्रश्नामध्ये काही वेळेला कन्फ्युजन करण्यासाठी 2022 मेन्शन केलं जाऊ शकतं आणि त्या ठिकाणी पुढे 2022 चा साहित्यासाठीचा पुरस्कार कोणाला मिळाला। आपण 22 रीड करत नाही, पर्यायामध्ये आपल्याला जॉन फॉस हे नाव दिसल्याबरोबर आपल्या लक्षात राहतं लेटेस्ट मधलं म्हणजे 23 मध्ये कोणाला पुरस्कार मिळाला, आपण तो पर्याय चूज करतो। त्या कारणाने लक्षात ठेवा, प्रश्न वाचत असताना ते खूप महत्वाचं ठरतं की तो आहे तो 22 चा आहे का 23 चा, किंवा म्हणजे इतर कुठलेही समजा एखाद्या उदाहरण जर द्यायचं झालं तर बाकीच्या समिट देखील असतात किंवा कोणत्या स्पर्धा असतात, तर ते कितव्या आहेत तर त्या स्पर्धेविषयी देखील म्हणजे परीक्षेत प्रश्न रीड करत असताना आपल्याला काळजीपूर्वक म्हणजे वाचावं लागणार आहे, त्यावरच आपण प्रश्नाची उत्तरे व्यवस्थितरित्या देऊ शकतो। सो 2022 चा एनी एर्नॉक्स फ्रान्सच्या लेखिका आहेत, त्यांना हा पुरस्कार मिळाला होता, आणि 2023 चा जॉन फॉस सुरुवातीला पाहिलं होतं आपण नॉर्वेचे आहेत, त्यांना हा पुरस्कार मिळालेला होता। तर चौथे नॉर्वेजियन आहेत ते आपण पाहिलं होतं, आणि 2023 या वर्षीचा इयर लक्षात ठेवा, महत्वाचा कन्फ्युजन होऊ देऊ नका। त्यानंतर शांततेसाठी महत्वाचा काय पुरस्कार आहे, साहित्य आणि शांतता म्हटलं होतं मगाशी। शांततेसाठी यासाठी की रशिया आणि युक्रेन या दोघांमध्ये जे युद्ध सुरू होतं तर त्यावेळेस त्या युद्धाच्या नंतर त्या वर्षी 22 मध्ये हा जो पुरस्कार जाहीर झाला होता, तर यात रशिया आणि एक युक्रेनची संघटना आहे मानवाधिकार संघटना, तर या मानवाधिकार संघटनेला हा पुरस्कार मिळाला होता, त्या कारणाने ते आणखीनही थोडंसं म्हणजे चर्चेत आहेच, म्हणून 22चा देखील आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे, त्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्या कारणाने आपण यात इथं मेन्शन केलेलं आहे। 2022 मध्ये या वर्षी एलेस बियाल्यात्स्की या बेलारुसचे आहेत, तर त्यांना हा पुरस्कार मिळाला होता, विभागून मिळालेला आहे। त्यानंतर पहिले एलेस बियाल्यात्स्की, एलेस म्हणा किंवा एलेस बियाल्यात्स्की असंही आहे, जे आपल्याला सोपं जाईल ते लक्षात ठेवा फक्त उच्चारामध्ये। रशियन संघटना आहे मेमोरियल नावाची, त्यानंतर युक्रेनची संस्था आहे सेंटर फॉर सिव्हिल लिबर्टीज, तर या तिघांना विभागून शांतता पुरस्कार 2022 चा तो मिळालेला होता। त्यानंतर 2023 मध्ये सुरुवातीला आजच्या सेशनच्याच पाहिलेलं आहे, इराणचे आहेत नर्गिस मोहम्मदी, यांना 2023 या वर्षीचा पुरस्कार मिळाला आहे शांततेसाठी। ओके, तर हे महत्वाचं दोन्ही लक्षात ठेवा, नोट करून घ्या 22 आणि 23 चं। यानंतर सर्वात शेवटी अर्थशास्त्र, जे आपण पाहिलं होतं सुरुवातीला 23 च्या क्लोडिया गोल्डिन हे अमेरिकेचे आहेत, त्यांना या वर्षीचा पुरस्कार मिळाला आहे अर्थशास्त्रासाठीचा। आणि 22 मध्ये डग्लस डब्ल्यू डायमंड हे एक आहेत, बेन एस बर्नार्के आणि फिलिप एच डायब्विग म्हणा किंवा डिग्विग असं आहे त्यांचं नाव, आणि ते तिघेही अमेरिकेचे आहेत। तर अर्थशास्त्रासाठीचा पुरस्कार त्या तिघांना विभागून आहे, आणि यावर्षी मात्र 2023 मध्ये क्लोडिया गोल्डिन यांना एकमेव व्यक्ती आहेत, अमेरिकेच्या आहेत त्या, आणि एकूण म्हणजे महिलांना आतापर्यंत अर्थशास्त्रातल्या एकूण त्या तिसऱ्या महिला आहेत, आपण पाहिलं होतं तिसऱ्या महिला, त्यांना पुरस्कार मिळालेला आहे 2023 चा अर्थशास्त्राचा। ओके, तर अशा एक स्वरूपाचे आपण सर्व 6 क्षेत्रामधले 22 आणि 23 दोन्ही म्हणजे वर्षातले आपण हे पुरस्कार पाहिलेले आहेत, व्यवस्थितरित्या ते नोट करून घ्या। यानंतर या पुरस्कारामध्ये महत्वाचं आणखी एक गोष्ट म्हणजे भारतातील आतापर्यंत एकूण किती व्यक्तींना हा पुरस्कार मिळालेला आहे, नोबेल पारितोषिक।
तर आपण ते देखील पाहू. एक लिस्ट आहे या ठिकाणी तुम्ही नोट करू शकता. आतापर्यंत एकूण 91 व्यक्ती आहेत भारतीय, त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. त्यामध्ये सर्वप्रथम साहित्यासाठी रवींद्रनाथ टागोर यांना 1993 मध्ये सर्वप्रथम भारतीय व्यक्ती होते, त्यांना 1930 मध्ये साहित्यासाठी पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर सी.व्ही. रमन भौतिकशास्त्रासाठी आहे 1930 मध्ये. हरविंदर खुराना वैद्यकशास्त्रासाठी 1969 या वर्षी. त्यानंतर मदर तेरेसा यांना शांतता 1979. सुब्रमण्यम चंद्रशेखर भौतिकशास्त्रासाठी 1983 या वर्षी. अमर्त्य सेन 6वे आहेत अर्थशास्त्रासाठी 98 मध्ये. व्यंकटरमण रामकृष्णन रसायनशास्त्रासाठी 2009 या वर्षी त्यांना पुरस्कार मिळाला आहे. कैलास सत्यार्थी आहेत शांततेसाठी, त्यांना 2014 या वर्षी पुरस्कार मिळाला. आणि अभिजित बॅनर्जी अर्थशास्त्रासाठी 2019 या वर्षी. तर हे प्रामुख्याने आपण यांची नावे या ठिकाणी घेतलेली आहेतच, परंतु या ठिकाणी आणखीन एक प्रश्न परीक्षेत एक वेगळ्या स्वरूपात विचारला जाऊ शकतो. ही व्यक्ती आहेत, त्यांची नावे आपल्याला माहिती होतात, कोणत्या क्षेत्रात त्यांना पुरस्कार मिळाला ते देखील माहिती आहे. तर परीक्षेत प्रश्न जर विचारला गेला तर अर्थशास्त्रामध्ये किती भारतीय व्यक्तींना हा नोबेल पारितोषिक मिळालेला आहे, तर हे माहिती असावं. तर 2 व्यक्तींना आहेत बघा. अमर्त्य सेन हे एक आहेत, एक उदाहरण म्हणलेलं आहे अर्थशास्त्रामध्ये. एक अर्थशास्त्र अमर्त्य सेन यांना 1998 मध्ये मिळाला. आणि अभिजित बॅनर्जी हे एक दुसरे आहेत, तर त्यांना हे 2 व्यक्ती आहेत ज्यांना अर्थशास्त्रासाठी नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. असेच आपल्याला इतर देखील पाहता येतील. त्यामध्ये भौतिकशास्त्र सी.व्ही. रमन परत दोन व्यक्ती आहेत. ओके, सी.व्ही. रमन आणि सुब्रमण्यम चंद्रशेखर. त्यानंतर साहित्यासाठी एकच आहेत रवींद्रनाथ टागोर. ओके, आणि शांततेसाठी 2 व्यक्ती आहेत. एक मदर तेरेसा यांना मिळाला होता. त्यानंतर कैलास सत्यार्थी हे दुसरे व्यक्ती आहेत. तर हे किती व्यक्ती आहेत कोणत्या क्षेत्रामध्ये आपल्याला ते माहिती असणं फार आवश्यक आहे. म्हणून थोडंसं आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. म्हणजे प्रश्नांचे स्वरूप फक्त बदलतात, बाकी काही नाही. फक्त आपल्याला वाचत असताना केअरफुली पाहावं लागणार आहे. ते रिव्हिजन केल्यानंतर आपल्या लक्षात येऊनच जाईल कोणाला किती वेळेस पुरस्कार हा मिळालेला आहे. ओके, तर अशा स्वरूपाची आपण या भागामध्ये नोबेल पुरस्काराविषयी माहिती घेतलेली आहे, महत्त्वपूर्ण माहिती. तर म्हणजे मागच्या सेशनमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेबरोबरच आता या सेशनमध्ये आपण नोबेल पारितोषिक जाणून घेतलेलं आहे. अशाच अनेक जे काही चालू घडामोडीबद्दल विषय असतील, परीक्षाभिमुख घडामोडी आपण आपल्या येणाऱ्या सेशनमध्ये पाहणार आहोतच. त्याचबरोबर आपण प्रश्नांना देखील मागे सुरुवात केलेली होती. जे काही आपले सेशन्स होत आहेत, तुमच्यापैकी बरेच जण ते चांगल्या प्रकारे अटेंड करत आहेत, ते पाहत आहेत. तर त्याच्यानंतर तुम्ही ते व्यवस्थित नोट करून घेत असाल तर ते बेटर आहे. कारण येणाऱ्या काही भागामध्ये आपण एक प्रश्नांची मालिका सुरू करत आहोत. चालू घडामोडी या विषयांची येणाऱ्या परीक्षेत अधिक तुम्हाला म्हणजे आपल्या प्रश्नांचा सराव व्हावा आणि परीक्षेत अधिकचे गुण मिळावेत, त्या कारणाने या प्रश्नांना सुरुवात करीत आहोत. तर ही महत्त्वाची माहिती नोट करून घ्या. यावर आधारितच आपण प्रश्न परीक्षेत विचारणार आहोत, म्हणजे या ठिकाणी घेणार आहोत. तर भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये आणखीन काही चालू घडामोडीसह. थँक्यू सो मच. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.